नमस्कार. एल एस मराठीच्या या विशेष कार्यक्रमामधून आज आपण एका वेगळ्या घटनेवर नजर टाकणार आहोत. खरं तर नुकतीच अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी झाली. अनेक ठिकाणी सार्वजनिक सामाजिक उपक्रमसुद्धा साजरे करण्यात आले. मात्र याच दरम्यान अनेक ठिकाणी अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त डी जे लावण्यात आले. या डी जेवर तरुणाईसुद्धा थिरकलेली आपल्याला पाहायला मिळालेली होती. पण याच दरम्यान एक भीषण घटना घडल्याचं सुद्धा समोर आलेलं आहे. फक्त पुणेच नाही तर राज्यातल्या अनेक ठिकाणी अशा पद्धतीचे व्हिडिओज आहेत ते सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. ज्यांनी जनरेशन अल्फा ही कुठल्या दिशेला चाललेली आहे हे आपल्याला दिसून येत आहे. सुरुवातीला ते नेमके व्हिडिओ काय आहेत पाहूयात. हा व्हिडिओ तुम्ही पाहिलाच असेल आणि हा व्हिडिओ पाहिल्यावर मन किती अस्वस्थ होत आहे हे तुम्हाला सुद्धा जाणवत असेल. कारण की अगदी 5 ते 10 वर्षांची ही मुलं कशा पद्धतीने डी जेच्या तालावर थरकतायत, अश्लील हावभाव करतायत हे आपल्याला दिसून येत आहे. आणि त्यामुळे ही मुलं नेमकी कोणत्या दिशेला चाललेली आहेत हे यातून दिसून येत आहे. फक्त लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंतीच नाही तर अनेक जयंती आपण राज्यभरामध्ये देशभरामध्ये साजरे करत असतो. अनेक सण उत्सव साजरे करत असतो आणि या दरम्यान सध्या डी जेच्या तालावर जी तरुणाई थरकली जात आहे आणि खास करून सगळ्यात धक्कादायक म्हणजे या डी जेच्या तालावर ही जी जनरेशन अल्फा थिरकली जात आहेत यांचे अश्लील हावभाव पाहिले तर कुठेतरी मन अस्वस्थ करणारं आहे, मन चिंतेत टाकणारं आहे की नेमकं आपण कुठे चाललेलो आहोत आणि या तरुणांना मार्गदर्शन करणारे कोणी आहे का नाही असा सुद्धा प्रश्न आहे तो सुद्धा उपस्थित केला जात आहे. खरं तर अण्णाभाऊ साठे यांनी त्यांच्या लेखणीतून शोषित, वंचित आणि कष्टकरी समाजाला एक न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण त्यांच्याच जयंतीनिमित्त अशा पद्धतीचे व्हिडिओज हे सोशल मीडियावरती व्हायरल होत आहेत जेणेकरून आपण कुठे राहत आहोत असा सुद्धा प्रश्न निर्माण केला जात आहे. काही व्हिडिओज हे पुण्यामधले आहेत. पुणे खरं तर शिक्षणाचं माहेरघर म्हटलं जातं. या शिक्षणाच्या माहेरघरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, सावित्रीबाई फुले यांचा खरं तर आदर्श घेतला जातो. पण याच निमित्तानं का होईना अशा पद्धतीचे जे वेगळे प्रकार आहेत ते मात्र आता घडू लागलेले आहेत आणि हे सगळे व्हिडिओज आहेत ते खरं तर या उत्सवादरम्यान समोर येतात. अशा पद्धतीचे हावभाव ही लहान मुलं करतायत आणि ती कुठेतरी मनाला अस्वस्थ करणारी आहेत. अवघी 5 ते 10 वर्षांची ही मुलं आहेत. डी जेच्या कांठाळ्या बसोस्तोवर ते आपल्याला या ठिकाणी नाचताना पाहायला मिळतात. मात्र हे करत असताना एक अश्लील गाण्यांवर अशोभनीय हावभाव त्यांचेसुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात आणि सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी हे सगळं केलं जात आहे का असा सुद्धा प्रश्न आहे तो या ठिकाणी उपस्थित केला जातो आहे. अश्लील नृत्य करणारी ही मुलं अनेकांच्या मनाला खरं तर चटका लावून जात आहेत. नेमकं आपली ही मुलं जनरेशन अल्फा आणि जनरेशन जी हे नेमके कुठे चाललेले आहेत हे खरं तर चिंता करणारा हा सगळा विषय आहे. यावर पालकांनी सुद्धा विचार करणं अतिशय आवश्यक आहे. पुणे हे शिक्षणाचा माहेरघर आहे. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांना जपणारं हे शहर आहे. पण त्याच शहरामध्ये ही दृश्य दिसणं ही केवळ एक सांस्कृतिक अधोगती नाही तर समाज म्हणून आपल्या समोरून एक गंभीर प्रश्न उभा करणारा आहे. प्रश्न डी जेचा नाही आहे, प्रश्न हा उत्सव साजरा करण्याचा सुद्धा नाही आहे. प्रश्न हा उत्सवाच्या नावाखाली मुलांवर कोणत्या प्रकारचे संस्कार केले जात आहेत याचा आहे. त्यामुळे पालकांनी सुद्धा याचा विचार केला पाहिजे. पालक नेमके कुठे आहेत हा सुद्धा प्रश्न या निमित्तानं पुन्हा एकदा उपस्थित केला जात आहे. जयंती कोणाचीही असो ती कोणत्याही प्रकारे साजरी केली जात आहे, सामाजिक उपक्रमातून साजरी केली जाते किंवा अशा पद्धतीने डी जेच्या तालावर तरुणाई थिरकली जाते, त्याच्यावर कोणताही आक्षेप नाही. मात्र याच डी जेच्या तालावर थिरकताना ही जी जनरेशन अल्फा आहे किंवा ही लहान मुलं आहेत
ते कशा पद्धतीचे हावभाव करतायत हे या व्हिडिओमधनं आपल्याला दिसते, जे महाराष्ट्राला खरं तर अधोगतीकडे नेलेलं आहे, महाराष्ट्राची मान शरमेनं खाली घालणार आहे. त्यामुळे यावर सुद्धा विचार केला पाहिजे. अण्णाभाऊ साठे यांची जयंती नुकतीच साजरी झाली. अण्णाभाऊ साठे यांनी आयुष्यभर समाजाला जगण्याचं काम केलेलं आहे. त्यांच्या जयंतीनिमित्तानं आपण अनेक विचारांपेक्षा केवळ डीजेच्या तालाला महत्त्व देत असून तो त्यांच्या कार्याचा सन्मान ठरेल की अपमान, हा सुद्धा एक विचार करण्याची गरज आहे. हा व्हिडिओ करण्यामागचं कारण एकच आहे की आत्ताच अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी झाली आणि त्याच्या आधी आपण पाहिलं की देशभरामध्ये विद्यार्थी रस्त्यावर उतरलेले होते, आंदोलनं झाली. या आंदोलनाच्या माध्यमातून तरुणाई ही एकत्र आलेली होती आणि एकत्र तरुणाई आल्यानंतर काय होतं हे आपण पाहिलेलं आहे. म्हणजे अगदी एका मंत्र्याला राजीनामासुद्धा द्यावा लागलेला आहे. त्यामुळे ही तरुणांची ताकद आहे. पण हीच तरुणांची ताकद आणि अशा पद्धतीने एखाद्या उत्सवामध्ये डीजेचा दणदणाट आणि त्या डीजेच्या दणदणाटामध्ये ही तरुणाई, ही लहान मुलं कशा पद्धतीने बेभत्स होऊन नाचत आहेत हे आपण पाहतोय आणि हीच बाब अतिशय गंभीर आहे अशी म्हणावी लागणार आहे. त्यामुळं यावर विचार करणं गरजेचं आहे. पालकांनी सुद्धा अशा पद्धतीच्या घटना आपल्या पाल्यांनी करू नये, अशा कृत्य करू नये यासाठी खरं तर लक्ष देण्याची गरज आहे. अतिशय महत्त्वाची ही बाब आहे. पुढे सुद्धा अनेक सण उत्सव येत आहेत. या दरम्यान तरी अशा पद्धतीने या मुलांना आपल्याला अटकाव घालता येईल का हे सुद्धा करणं गरज आहे. आणि शेवटी जाताना एवढं सांगतो की अण्णाभाऊ साठे यांच्या लेखणीतून त्यांनी समाजाला एक दिशा दिलेली आहे आणि आता ती दिशा जपण्याची जबाबदारी या जनरेशन अल्फा, जनरेशन जेनझी यांची आहे. पण त्या तालात संस्कार, सभ्यता आणि सामाजिक भान हे सुद्धा हरकता कामा नये, हे सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे. कारण आजची ही लहान मुलं उद्याच्या समाज घडवणार आहेत असं सुद्धा म्हटलं जातं. आत्ताचे आपलं हे सगळं युग हे जनरेशन झी आणि जनरेशन अल्फा यांच्यावर अवलंबून आहे असं सुद्धा म्हटलं जातं. आणि त्यामुळे अशा पद्धतीने जे बिभत्स नाच करणारी मुलं आहेत, ही जी लहान मुलं आहेत, ज्यांच्या वयात खरं तर त्यांच्या हातामध्ये पुस्तक, वही, पेन असायला हवं, पण ते अशा उत्सवामध्ये बाहेर येतात आणि डीजेच्या तालावर अतिशय अश्लील नाच गाणं करतात. हे कुठेतरी समाजाला काळीमा फासणार आहे, समाजाला शरमेनं मान खाली घालणारं लावणार आहे. त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून एकच सांगण्याचा प्रयत्न आहे की यापुढे तरी अशा उत्सवाच्या कार्यक्रमांमध्ये अशा पद्धतीचे मुलं ही हावभाव, अश्लील नृत्य करणार आहे याची खबरदारी ही आयोजकांनी सुद्धा घेतली पाहिजे आणि पालकांनी सुद्धा घेतली पाहिजे. आपला पाल्य जर अशा पद्धतीचं नृत्य करत असेल तर त्याला वेळीच अटकाव हा सुद्धा घातला पाहिजे. तरच आपला देश आणि आपला समाज आहे तो सुधारेल. कारण की पुढच्या देशाची पिढी आहे ती जर चांगली घडवायची असेल तर अशा पद्धतीचे अश्लील नाचगाणे आहेत ते या पाल्यांकडनं बंद केले पाहिजेत, जे पुढे आपल्याला अतिशय मोलाचे आणि महत्त्वाचे सुद्धा ठरणार आहेत. आजच्या या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. तुम्ही पाहत राहा LS मराठी.